लागा आजपर्यंत तर कसं म्हणलं नाही, अचानकच बंद कसं काय करताय? पण करायचं नव्हतं वा, तुम्ही दुधात लईच पाणी ओतायला लागला म्हणून पण करायची वेळ आली. शिव पिते मी पिते, पण तुम्ही दुधात लईच पाणी ओतायला लागलाय. उद्याच कशाला, आताच बंद करतो की. A few moments later. लेकिन एक सेकंड. या आत्या साहेब. का ग काय झालंय? तसं नाही ग आत्या, गेल्या वर्षी एकटीच आलती, आता दोघं आलायत. दिवाळीला दिवाळच काढाय आलाय दोघं. का ग चल घरात. कुठे गेलं पप्पा तुझं? लई बोलायला लागली चुरू चुरू. आणि चल पाणी फिनी आण जा जरा. कुठे गेला तुझा बाप? लईच बोलती बाई चूर 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 चूर. कोण आलंय का? अहो पप्पा आत्या आली. होय, दाजी बी आलेत की. कवा आला हो? आता चालव बाबा. होय, जा की आत्याला पाणी, मामाला पाणी आण की. मग प्रवास बिरास कसा झाला? चांगला झाला की. मग दाजी काय त्याला बाहुलीलाच खेळायला लागला आले आले लहान लेकरांनी. चांगली दिसती. कोण आलंय ग परे? एवढा कालवा करायला लागली बाहेर. अगं मम्मी आत्या आली. आली का बाया? आता किती दिवस राहते आणि किती नाही दिवस काय माहिती बाय. आता नुसता वाईट टाकत आहे. हिथं असं काय केलं आणि तिथं का तसं केलं. काय नाही राहिली, पाणी नाही आली काय? हाय पाणी न्यायला आली. पाणी धर. अगं बाबा लई भरले. धरा. अरे तुझी पोरगी लई चुरचूर बोलायला लागली. घरात पाय दारात पाय तवर म्हणायला लागली, दिवाळ काढायला लागली. अगं आत्या तसं नाही ग, मी मजाक मध्ये बोलले. तुला किती राग येते ती बघायसाठी. अगं आत्या तुझ्याशिवाय करमत नाही ग. होय काय दाजी आल्यापासून गप्प गप्पच काय बोलणं झाला हो. काय बोलू, तुझ्या बहिणीने सांगितलंय काय बोल नका, तिथे गेल्यावर गप्प बसा, काय बोलचाल गपचीप बसा म्हणून सांगितलंय, म्हणून काय बोला नाही. काय आहो तुम्हाला काय मी बोलू नका म्हणले होय? तुम्ही तर काय बोलायचंच नाही. सास ठरवलंय का? बरं बरं, मी आलो बाहेरून. हा बसा तू. बरे आत्याला काय लागतंय ती दी. हा मम्मी कुठं आहे? बरं बरं आलो बाहेरून. A few moments later. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. काय करते पुरे? पाय हालवू नको बाई, बस जरा गप. होय वा, चला आता आपण आल्यासारखं ज्योतिबाला जाऊन येऊ बघा. झालं काय तुझं चालू आता? काय चालू झाले तवा? देवाला नाही काय जायचं? तुम्हाला जावा तवा देव म्हणलं की नकोच वाटतं. तुला जा आता, माझी काय गरज आहे? तुला जा की जायचंय तर. मला जातो गावाकडे मपला मी. मी नसते जात. जावा तवा मॅच एकटीने जायचं का? मी एकटीने इजारा घेतलाय का? तुम्हालाच नेल्याशिवाय जाणार नाही बघा आता देवाला मी. कुठं देवधर्म करून कुणाचं काय झालंय? उठलं की हिकाडल्या देवाला चल आणि तिकडल्या देवाला चल. कुणाचं कसं चांगलं झालं नाही म्हणता? देव काय, देवाशिवाय कुणाचं काय चांगलं होतंय वे? देव असल्याशिवाय खाताव काय तुम्ही एवढं? देवाला जावा तवा नावं ठेवताव. मी देवाला नेल्याशिवाय जाणारच नाही तुमच्याशिवाय. अरे मी तर येतच नाही. कुठं देवानं काय लय कष्ट केल्याशिवाय होतंय काय? देवाला गेलं म्हणजे देव काय घरी आणून देतो काय माझ्या? अगं आत्या गप्पी का मामांना भांडायला लागली. तुम्ही येऊन अर्धा तास पण नाही झाला तर तुम्ही भांडणं काढली दोघांची. गप गप रे, तुला नसतंय माहित. त्या माणसाला देव म्हणलं की नग वाटतंय. देव केल्याशिवाय तर माणसात चांगलं होत नसतं बघ. तुझं आणि त्या मामाचं, तुला लय माया येते मामाची. तू बघ बाय. तू देवाचं मला काय सांगूच नको. गुडघीत केलं चिखलात मला सोयाबीन काढायची बारी आलीच नसती. लय देव देव करते तुझी, तू बघ काय करायचंय ती. ह्या तर माणसाला देवधर्म म्हणलं की नगच वाटतंय. अगं आत्या गप्पी. अगं बाय परे, तुला नाही माहित. इकडे आमताना सध्या मला कितीतरी आयराने आठवायची बारी आणली. चला चला म्हणून. देव म्हणलं की अंगावर काटा येतोय त्यांच्या. तुला काय माहित असतं बाय?
अगं गप्प बस ना थोडं तरी. ग बसून कसं चालन? आता मी आल्यासारखं त्यांना घेऊन जाणार आहे देवाला. देव कोणी करायचं, मी एकटीने करायचा काय? तिथं बहिणीच्या गावात गेला तिथं बी म्हणली चला येडायला जाऊ इथं. मी नग म्हणलं रानातली काम आहे ती तिथं बी भांडणं काढली. आता हिथं आलो हिथं बी तिथे भांडणं काढू नकोस, मला काय नको द्यावाला. उगा आता तुमच्या बहिणीच्या तिथलं तर काढू नका बघा सारखं सारखं. माग चौकांडा उकरला तर केसच निघत असते ती. अगं आत्या मग चौकंडा उकरला की केस निघत असते ती. मग काय तर त्या माणसाला काय माग चौकांडा उकरल्याशिवाय काही कामच नाही बघ. चला त्या आपण उकंडा उकरू. 4000 रुपये केस किलो आहे ती. अरे, काय झालं गा त्या? अगं आत्या चल आमच्या सारखाच तुझा बंगला होईल. अगं परे भांडणात असंच बोलावं लागतं. ही म्हण आहे ग. तू निघाली की माझ्या बंगल्याकडच. तुझ्यासारखा बंगला कुठला होतोय बाय आमचा? केस विकून बंगला होता असं वय ग? तू काहीतरीच बोलती बाबा. म्हणत होतो पांढरी फडशी टाक नको पण ऐकलं नाही. आता तास लागा लागला तुला नुसते फडशी पुसायला. हा लय जोर ना. तर मित्रांनो आज आपल्या घरी कोण येणार आहे माहितीये? तर लोकमत 18 लोक येणार आहेत आपलं मुलाखत घेण्यासाठी. युट्यूबच्या ह्याच्यातून आपण घर बांधलं ना, तर त्याची मुलाखत घेण्यासाठी. ज्यावेळेस आपण गुंठा घेतला होता का, 3 गुंठे घेतले होते का, तेव्हा पण ते आले होते मुलाखत घ्यायला. आणि तीच सेम अजून 30 लोक यायला लागलेत मुलाखत घेण्यासाठी की कसं घर बांधलं कसं काय. म्हणजे आता थोडंफार चालतं. त्याचा प्रश्न आम्हाला काय माहित काय विचारतील. वाळलंय बाळा वाळलंय. माणूस काय बाबा तुला कुठं बाहेर जाऊ? लय अवघड आहे. फडशी पुसली की अजिबात तिकडे जायचंच नाही. कुठं? आणि आपण पोर्च मध्ये जे युट्यूबचा लोगो लावलाय ते त्याच कारणामुळे लावलाय का, तर जे काय आपण घर बांधलंय ते सगळं म्हणजे युट्यूबमुळेच आपलं झालंय सगळं. तर बघू आता किती वाजता निघालेत. आता थोड्याच वेळात येतीलच ती. ते 8:30 वाजता फोन आला होता. 9:30 वाजलेल्या त्या. तर आपला परिसर कसा वाटतो बा? एकदम फ्रेश. तिथं जिथं पहिल्या जुनी घरी राहत होतो का तिथं लय टेन्शन होतं. तिथं असं टेन्शन होतं की विचारूच नका. आता व्हिडिओला हे तुम्हाला तो कंटाळाच येत नाही. आणि रूमच्या आतमध्ये लोकेशन भरपूर गावायला लागले. किचन गावायला लागलं, परत बेडरूम, बरेच सगळेच पॉईंट गावायला लागले. तिथं फक्त पोर्च आणि पोर्चच्या पुढचा तेवढा आडवा पट्टा बास. त्याच्यानंतर आम्हाला व्हिडिओला लोकेशनच नव्हतं. आणि बाहेर कुठं जायचं म्हणलं की जरा प्रॉब्लेम यायचा ना. कोणाच्या घरी जायचं म्हणलं की त्यांनी कोण पाहुणं आलं हे आलं ते आलं, त्याच्यामुळे जरा व्हायचं राडालंय. पण काय नाही, फायनली आता काही टेन्शन नाही. आणि इथून पुढं काहीतरी असं नवीन वेगळं करण्याचा प्लॅन आहे माझा. का तर तिथं गेटअप करायचं म्हणलं का नाही, माणसं तिथं सगळी तोंडाकडेच बघायची. येता जाता तिथं भरपूर असं नॉईजी एरिया बी होता, जनावरं तीन. बघू आता काहीतरी डोक्यात विचार चालू आहे माझ्या, काहीतरी नवीन युनिक काहीतरी करावं. का तर युनिक केलं तरच तुम्हाला बी बरोबर वाटतं ना बघण्यासाठी, मनोरंजनासाठी. तर चला मित्रांनो, थँक्यू सो मच, बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू का सांगा. आता प्रत्येक वेळेस भांडणं पेटवती, यावेळेस भांडणं मिटवल्यात. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.